देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास फायनल झालेलं आहे। विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सकारात्मक सूर आळवलेला आहे। फडणवीसांना बॅकलॉग भरून काढावा लागेल, फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही असं म्हणत वडट्टीवारांनी शिंदे आणि अजित पवार यांना टोला लगावला, तर संजय राऊतांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे। विदर्भाचा बॅकलॉग मागच्या 7-8 वर्षामध्ये पूर्ण झाला नाही। आता अपेक्षा आहे, कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही। उलट ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्रजीवर विसंबून आहेत। त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही। त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी काही एक भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते छाप पाडतील अशी सध्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही। कालच्या बैठकीमध्ये की महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असावं, महाराष्ट्रामधलं प्रशासन कसं असावं, महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक मुंबईचा पोलीस आयुक्त कोण असावं, महाराष्ट्रातल्या कोणत्या खात्याकडे नेत्याकडे कोणती खाती असावीत, महाराष्ट्रातला कोणता व्यापार कोणी करावा, हे सगळं दिल्लीतून मोदी शहा ठरवत आहेत। आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्यांच्यापुढे माना झुकवून उभा आहे, जी हुजूर करताय। आणि आमची तीच भूमिका आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात ठरत नसेल, ठरवला जात नसेल आणि कोणाचे तरी इंटरेस्ट आहेत एखाद्या राज्याचे, म्हणून त्यानुसार राज्याचं मुख्यमंत्रीपद किंवा सरकार ठरवलं जात असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमानाच्या गोष्टी या सरकारनं करू नये।